आक्षेप देखील घेतलेला आहे. कसं पाहता एकंदरीत? नाही बघा, आता प्रभाग रचना करताना काही नियम हे निवडणूक आयोगानं ठरवून दिलेले आहेत. त्या निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणेच आपल्याला जावं लागतं. त्यामुळे त्याच्यात काय फारसा बदल कोणीच करू शकत नाही. आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये प्रभाग रचनेमध्ये काय फेरफार करून निवडणुका जिंकाव्यात अशी शिवसेनेची कधीच परिस्थिती नाही. शिवसेना आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे या ठिकाणी काम करते आहे. आणि आम्हाला लोकांचा विश्वास आमच्यावरती आहे. आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावरती लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे नक्कीच आम्ही या विश्वासाच्या जोरावर आणि आमचा प्रयत्न राहील महायुती म्हणून निवडणुका लढवायचा. आम्ही कुठेही असं कधी विचार केलेला नाही की आम्ही स्वतंत्र लढू. आम्ही आजही भूमिकेत आहोत की महायुतीच असली पाहिजे. पण शेवटी वरिष्ठ नेते जे आहेत, महायुतीतले प्रमुख नेते महाराष्ट्रातले, ते 3 प्रमुख नेते वरिष्ठ मान्य फडणवीस साहेब, मान्य शिंदेसाहेब आणि मान्य अजितदादा, हे तिघं बसून जे ठरवतील त्याची अंमलबजावणी आम्ही कार्यकर्ते म्हणून करू. शेवटचा प्रश्न, रावणावरून जो नवी मुंबईतलं राजकारण तापलेलं आहे आणि कुठेतरी गणेश नाईक म्हणतायत की ठाण्यातल्या रावणाचं कुठेतरी दहन करावं लागणार, कुठेतरी एकनाथ शिंदेना हा अप्रत्यक्ष टोला लगावलेलाच म्हणताय. नाही, अप्रत्यक्ष बोलण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष बोलावं ना. हे बघा, असं अप्रत्यक्ष बोलण्यापेक्षा कोण राम आहे कोण रावण आहे हे महाराष्ट्रानं पाहिले. आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांना गरीबो का मसिहा, अडचणीत आडीनडीत सापडलेल्या माणसाचा तारणहार, गोरगरिबांना मदत करणारा नेता आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा सच्चा सैनिक म्हणून उभा देश ओळखतो. त्यामुळं असं अप्रत्यक्ष कुणी काय म्हणण्यापेक्षा त्यांनी काय असेल तर समोर नाव घेऊन सांगावं. त्यांनी जर नाव घेऊन सांगितलं तर मग आम्ही त्याला तसंच उत्तर देऊ पुढं. राजा, आपण जर बघितलं भारत पाकिस्तानची जी क्रिकेट मॅच आहे त्यावरून संजय राऊत यांनी अशी टीका केली की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे असणारे लोक आहेत अपशब्द त्या ठिकाणी वापरलेत आणि या ठिकाणी भारत माता की जय ते म्हणणार का असं देखील त्यांनी म्हटलं. अपशब्द नाही, मला काय संजय राऊत बोलला हे तर आम्ही कधी बघत नाही. ते 9चा भोंगा सुरू झाला की आम्ही टीव्हीचं चॅनेल बदलतो. ते भोंगा बंद झाल्यावर मग आम्ही चॅनेल लावतो परत बातम्यांचं. आणि संजय राऊतांना म्हणावं, तुम्ही आता भारत पाकिस्तान मॅचवर बोलण्यापेक्षा ज्या सिंदूर ऑपरेशनवरती आणि ऑपरेशन महादेववरती शंका व्यक्त केली ती संजय राऊतांनी, पुरावा द्या म्हणले होते. कशावरनं भारतीय सैन्यानं हे केलं म्हणजे भारतीय सैन्याच्या शौर्यावर, पराक्रमावर, वीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या, संशय व्यक्त करणाऱ्या संजय राऊतांना आता भारत पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचा नैतिक अधिकार नाही. ओके.